आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता नौटंकी बंद करावी, परिवर्तन यात्रेत सामील व्हा, अन्यथा सांगलीकर माफ करणार नाहीत। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचं हे वक्तव्य आहे। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलं की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा। नाहीतर लोक तुम्हाला सांगलीतून माफ करणार नाही। विशाल पाटलांचा एक पायलट आहे। विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, संजय राऊतांचा विश्वजित कदमांवर हा निशाणा। त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। तर सांगलीची जागा काँग्रेसची आणि हे जनावराला देखील माहिती आहे। सांगलीच्या जागेबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नये, संजय राऊतांच्या वक्तव्यावर विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल, राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात, तो अनेकांना माहीत आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरांसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। सांगलीची जागा काँग्रेसचीच, काही दिवस संयम ठेवा। सांगलीच्या जागेबाबत चांगली बातमी येईल। सांगली काँग्रेसचा गड मोठ्या ताकदीने लढायचा आहे, काँग्रेसच्या विशाल पाटलांचं ट्विट। महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेचा तिढा अद्याप कायम। नागपूर विश्वजित कदम, चेन्नीथला मुकुल वासनिक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, तर आणखी एक बैठक होणार आहे। सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्टून वॉर, चाचपणी दौरा अशाच कार्टून काँग्रेसकडून व्हायरल, तर ठाकरे गटाकडून काँग्रेसला फुगा म्हणत प्रत्युत्तर। शिवसेना आमदार आणि नेत्यांची वर्षावर बैठक, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंग। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती। महायुती श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार, फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। कल्याणमध्ये वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे याचा सामना। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। कल्याणमध्ये तुम लढो हम कपडा संभालते हे असं ठाकरे गटाचं धोरण। श्रीकांत शिंदेंची ही ठाकरे गटावर टीका, तर नाव चर्चेत असताना ते गेले कुठे, श्रीकांत शिंदेंचा हा सवाल। त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही, म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे। शिंदेंचा मुलगा म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंना पुन्हा उमेदवारी। राज्यात श्रीकांत शिंदे सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा हा विश्वास। मुख्यमंत्रीचा मुलगा म्हणून नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या स्पीडने काम करायची पद्धत त्याची आहे किंवा लोकांमध्ये मिसळणे, भेटणे, त्यामुळं आज त्याला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला सर्वात जास्त मतांनी ही सीट निवडून येईल। बारामतीत मोदी विरुद्ध राहुल गांधी हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद। बारामतीकर त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील, जयंत पाटलांचं फडणवीसांना उत्तर। मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्या समोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। जयंत पाटीलच शरद पवार गटात नाराज आहेत, त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही। लोकसभा निवडणुकीत सुरू असताना देखील जयंत पाटील कुठे दिसत नाहीत, फडणवीसांचा हा पाटलांवर पलटवार आहे। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। नाशकातून भुजबळांना उमेदवारी देण्यास शिंदे गटाचा विरोध, भुजबळांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींचे हे वक्तव्य। मंडलिकांसाठी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरमधून आणू, संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात हसन मुश्रीफांचं हे वक्तव्य आहे।
मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू, परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडलिकांना विजय करायचा. आमचे विरोधक पैशानं गब्बर हेलिकॉप्टरमधून लोकांना आणणार म्हणजे भरपूर घबाड दिसत आहे. हसन मुश्रीफांचं वक्तव्य, त्याच्यावरती जयंत पाटलांची ही टीका. हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय. हे भरपूर गबाड दिसतंय, त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते. बडे लोक बडी बाते. मतदारांसाठी हेलिकॉप्टर परवडत असेल तर पंतप्रधानांची चौकशी करा. सुप्रिया सुळेंची मुश्रीफांच्या वक्तव्यावरून ही टीका. बरोबर आहे ना, बडे लोक बडी बाते. मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर सुद्धा, त्याच्यामुळे मोठे लोक, धनवान लोक हेलिकॉप्टर वगैरे त्याच्यातून. भाजपा नेते नारायण राणे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर. दिवसभरात नारायण राणेंच्या राजापूर आणि जयगडमध्ये 2 जाहीर सभा होतील आणि या सभेतील भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल मोहीम सुरू. मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न. कधीही उभी फूट न पडलेला पक्ष म्हणजे भाजपा. वर्धापन दिनानिमित्त नागपुरात फडणवीसांचं हे वक्तव्य. आणि